छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाला लागला पाहिजे. 5 मिनिटात होऊन जाईल. मसाला ना जास्त केली असं नाही. आज भारतीने हे सगळे फिश आणलेले, पण आता सर काय बनवतेस भारती? आता कोळंबी आणि बांगडा बनवणार आहे. आता ही कोळंबी साफ करते. कोळंबीचं सांग काय बनवणार आहे? रस्सा टाइपच बनवणार आहे, म्हणजे थोडंसं भातावर. ओके. आणि बांगडा बनवणार का? हां, बांगडा पण बनवणार आहे. अजून ठरते म्हणजे बघूया, जसं साफ होईल तसं ते बनवणार. त्या दिवशी पापलेट पण आणले होते ना, आज पण भेटते पापलेट. पापलेटचं सीझन चाललंय वाटतं. हो, पापलेट बऱ्यापैकी छान मिळतात. आणि ती मांदेली आहे ना, ती वरती अशी टाकली त्याने, म्हणजे वरती अशी दिली त्याने मांदेली. हे पापलेट आता नंतर करेन. नंतर म्हणजे तो पण हे सगळे साफ करून घेते. साफ करून घेते. बांगडा पण साफ करून घेते. आणि बांगड्याचं काय बनवायचं ते पण तोपर्यंत अजून ठरलंय नाही. हा, जसं साफ करताना काय डोक्यात मनात येईल ते बनवणार. बांगडे चांगले भेटले तसे, पण ताजे दिसतात. हे कसे भेटले होते? 50चे 3. 50चे 3. लावून दिला नाही वाटतं. लावून होते ना ते, त्याच्यावरती आहे ना. ही म्हणजे पापलेट आणि बांगडे घेतले ना, त्याच्यात त्याने मांदेली टाकलेलं. आमच्याकडे इथे डोंबिवलीला ना, स्टार कॉलनीचे ते फिश जरा होलसेलमध्ये भेटतात, म्हणजे बऱ्यापैकी भेटतं. मार्केट स्टेशनच्या बाजूला पण फिश मार्केट आहे. आणि इथे आमच्या हे जवळ पडतं, बरं पडतं. जरा रिजनेबल रेटमध्ये भेटतात. तोपर्यंत साफ करून घे. हे फिश तर साफ करून झालेले आहेत, क्लीन करून झालेले आहेत. आता दुपारी काय भारती काय बनवतेस? हे बांगडा आणि कोळंबी, म्हणजे दोन्ही पण हेच बनवते. याची ग्रेव्ही बनवते. हे थोडंसं सुक्कं असेल, म्हणजे ग्रेव्ही टाईपच असेल. ओके. आणि कोळंबी बनवणार. कोळंबी दिसते की ते साफ करून केवढे होते ना. हे थोडी मी ना काढून काढलेली आहे. थोडी आता पुरतं हे करणार आहे. हे आहे ना ग्रेव्हीसाठी, म्हणजे वाटण्यासाठी आहे ना, मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुकडे करून. 2 कांदे आहेत मिडियम साईजचे, कोथिंबीर, आलं, लसूण आणि टोमॅटो आहे. तर मी याचं वाटण करून घेणार आहे. याला आहे ना, तोपर्यंत मी कोकमाचा रस आहे ना लावून ठेवते. हे थोडंसं छान असं आतून पण लागला जाईल ना, म्हणजे लाल तिखट लावून ठेवते. म्हणजे कसं ग्रेव्ही बनवते वेळी पण त्याच्यामध्ये टाकणार आहे, पण हे कसं लावून अगोदर लावलं नाही की कसं आतमध्ये पण छान असं लागलं जाईल ना. छान असं मिक्स करून ठेवते. बांगडे ताजे दिसतात ना. हो, फ्रेश आहे. वरनं तर कडक वाटतं. असं थोड्या वेळासाठी तसंच ठेवते. तोपर्यंत मी ग्रेव्ही पण आपलं वाटण्याची तयारी करून. आता हे मसाले वगैरे मगाशी लावून घेतलेले आहेत ना, पण आता हे वाटण पण वाटून झालेलं आहे. तर आता मी आहे ना बांगडा कढी करते. तेल टाकते. तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकणार आहे फोडणीसाठी.
कढीपत्ता तडतडलाय, तर वाटलेलं वाटण पण मी त्याच्यामध्ये ना ॲड करणार आहे. आणि ह्याच्यातलंच थोडंसं वाटण मी कोळंबी रस्त्यासाठी ठेवणार आहे. हे ग्रेव्ही आपलं मसाला आहे ना वाटलेलं वाटण तेलामध्ये छान असं परतून घेऊया आपण. आता ह्याला मी मच्छीला म्हणजे बांगड्याला सगळे मसाले वगैरे लावले, पण या ग्रेव्हीसाठी पण मी थोडे मसाले टाकणार आहेत, तिखट मीठ वगैरे सगळं टाकणार आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असा मसाला लागला पाहिजे ना. हा 5 मिनिटात होऊन जाईल. हा मसाला ना उरलेला तो पण ह्याच्यामध्ये आहे ना, या चवीनुसार मीठ टाकणार आहे. तिखट हे जसं आपल्याला जशी मच्छी तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचं. शक्यतो मच्छी अशी तिखटच छान लागते. छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले. त्याच्यामध्ये ना मी कोकम पण ऍड करते आणि थोडं पाणी पण ऍड करणार आहे याच्यामध्ये. जेवढे आपल्याला आहे ना ग्रेव्ही किती अशी पातळ पाहिजे दाटसर पाहिजे त्यानुसार ना याच्यामध्ये पाणी ऍड करूया आपण. मी एवढी ग्रेव्ही ठेवली आहे. जास्त अशी पातळ पण नाही करायची. त्या ग्रेव्हीला ना एक उकळी आली ना की मी बांगड्याची मच्छी या ग्रेव्हीमध्ये टाकणार ऍड करणार आहे. एक उकळी एवढी चांगली. या ग्रेव्हीला ना एक उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आहे ना बांगड्याचे पीस आहेत ना मी ऍड करते. मी थोडंसं ना पाणी ऍड करते. झाकण ठेवते पण होईल. गॅस मी आता आहे ना तोपर्यंत ही कोळंबी करते. जास्त केलेलं नाही मला सुपर बनवणार. म्हणजे मसाल्यामध्ये पाणी टाकलेलं मी कोळंबी करते. कोळंबी अशी सुकीच करणार आहे. तेल टाकते. तेल तापलं ना की त्याच्यामध्ये मी बांगड्याला म्हणजे बांगड्यासाठी जो मसाला वापरला ना तोच आपण आहे याच्यासाठी आपण तेलामध्ये
आता ह्याच्यामध्ये पण सगळे मसाले टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि त्याच्यामध्ये पण हे कोकम टाकणार आहे आणि हा मसाला ना त्याची आता परतून घ्यायचा. तोपर्यंत इथे मी बांगडा पण आपला होईल आणि कोळंबी पण होईल ना. या मसाल्यामध्ये आहे ना कोळंबी पण ऍड करते. जरा सुकच बनवणार आहे, जास्त म्हणजे जास्त इथे आहे ना आपला बांगडा झालेलाच आहे. हे बघा, गॅस मी बंद करते आणि वरून कोथिंबीर टाकते. झालेलं तर इथे कोळंबी पण आहे ना, कोळंबी पण झालेली. त्याला पण गॅस बंद करते. झालेली अशा प्रकारे आजची फिश थाली तयार होत आहे. असे ते बांगड्याची करी, बांगडा करी, कोळंबीचं म्हणजे असं सुक्कं ग्रेव्ही टाईपच केलं, सुक्कं केलेलं आहे. तांदळाची भाकरी आणि भात. छान अशी फिश थाली तयार आहे. अरे कशी झाली रे फिश थाली? मस्त झाले, मस्त. मग तुला काय आवडतं याच्यामधलं? काय ते प्रॉन्स, प्रॉन्स मसाला आणि हे ना बांगडा करी नाही आवडली तुला? हा आवडली, पण त्याच्यापेक्षा प्रॉन्स आवडले का तुला? हा आम्हाला प्रॉन्स फ्राय पण आवडतात, पण आज प्रॉन्स फ्राय नाही केलेले. प्रॉन्सची थोडीशी ग्रेव्ही केलेली. आम्हाला प्रॉन्स फ्राय आवडतात.